त्यावेळेस करण्यात आलेलं होतं. मानव परमार्थ अध्ययन संस्थेने त्या विचारांना उपक्रमांना राबवण्याचं कार्य करते आहे. तेच नाही तर ज्यावेळेस आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना मानभाव संप्रदायामध्ये राहणं कठीण झालेलं होतं, त्यावेळेस डॉक्टर साहेबांच्या आणि मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी वैचारिक बीजारोपण जे करण्यात आलं, त्या विचारात ती जी विचारसरणी आहे ती मानविकत्व, अन्यथावाद, श्री गोविंद प्रभू दर्शन, महानुभावांचा सृष्टी सिद्धांत, श्री चक्रधर स्वामींची सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती याही व्यतिरिक्त अनेक ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर काही स्वतंत्र वचनांचा आधार घेऊन किंवा पर्यायाने लीळांचा आधार घेऊन विचार चिंतनासारखी छोटी छोटी पुस्तकं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने निर्माण केली जातात आणि समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारे प्रबोधन करण्याची निर्मिती सुद्धा मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तेही जीवनाचे ध्येय, अंतिम ध्येय, जीवनाचे अंतिम ध्येय वगैरे वगैरे पुस्तकांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या पुस्तकांचा जर आपण विचार केला तर त्याची आज संस्थेकडे एकही प्रत शिल्लक नाही. याचा अर्थ असा की मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेने केलेलं कार्य हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत, समाजापर्यंत पोहोचलेलं आहे असं आम्हाला छातीठोकपणे वाटतं. त्याचबरोबर मानभाव परमार्थ अध्ययन संस्था डॉक्टर साहेबांचं जे स्वप्न निर्माण झालेलं होतं त्या स्वप्नांची पूर्तता करण्याचं काम, त्या स्वप्नांना साकार करण्याचं काम ते त्यांचा कैलास झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी असणारे जेवढेही पदाधिकारी आहेत ते नेटाने त्या पद्धतीने ते कार्य सामोरे नेत आहेत. आजही समाज व्यवस्थेमध्ये ज्याही अडचणी निर्माण झालेल्या असतील, सामाजिक असो की धार्मिक असो, त्याला सडेतोड सामोरे जाण्याचं काम मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. विशेषत्वाने आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय की लीळा चरित्राचा वाद निर्माण झालेला आहे किंवा पर्यायाने अजूनही काही जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सातत्याने मानभाव परमार्थ अध्ययन संस्था आपलं योगदान देत असते आणि भविष्यातही ती देत राहणे, ते यथार्थपणे समाजापुढे मांडणे आणि यथार्थपणे त्याचा स्वीकार करून समाज व्यवस्थेचा विकास साध्य करण्याची भूमिका मानभाव परमार्थ अध्ययन संस्था घेत असते. आजही मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेचे कार्यकर्ते भगवान श्री चक्रधर स्वामींचा विचार यथार्थपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, हे आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं. संस्थे मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या माध्यमातून इथं उपस्थित असणारा किंवा समाज व्यवस्थेमध्ये जे येईल तर त्या समस्येचं निराकरण करण्याच्या संबंधाने मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेने पुढाकार घ्यावा. तर त्यामध्ये सुद्धा मानभाव परमार्थ अध्ययन संस्था अग्रगण्यपणे पुढाकार घेऊन सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करण्याचा पायंडा निर्माण करेल, ही सुद्धा ग्वाही मी या संबंधाने देतोय. सर्वसामान्यांमध्ये निर्माण करण्याचं काम डॉक्टर साहेबांनी केलं आणि त्याचा आधार घेऊन आज आमच्या मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या वतीने कार्य पुढे चालवलं जाते. पुढच्या वर्षी मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेचा रोप महोत्सव साजरा होऊ घातलेला आहे आणि त्या संबंधाने अनेक उपक्रमांची निर्मिती मानभाव परमार्थ अध्ययन संस्था करणार आहे. तर त्या सर्व उपक्रमांमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये मग ते बांधकामाचं असो की इतरही कुठले सामाजिक धार्मिक उपक्रम असो, या सर्व उपक्रमांमध्ये आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा असं सहकार्य आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या नववर्षाच्या मानभाव परमार्थ अध्ययन संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक आटोपत घेतो. धन्यवाद. आणि दुसऱ्या दिवशी ते माझ्या चेंबरमध्ये हजर झाले. अनुभव भोगलेले उन्हाळ्यात पावसाळ्यात सगळं दुःख उराशी बाळगून आपलं कार्य सातत्यानं चालू ठेवणार. मला न बोलवता ते तिथे माझ्याकडे मला भेटायला आले, मला घरून आलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मी थोडीशी ते घराणं म्हणजे मेश्राम घराणं आणि त्या घराण्यातील व्यक्ती ज्या ज्या महान काम करणाऱ्या आहेत त्यांनी त्या मेश्राम घराण्यामध्ये माझा जन्म झाला आणि म्हणून दादा मला अतिशय जवळचे आणि जिव्हाळ्याचे वाटतात. आणि म्हणून त्यांनी जे जी माझ्याकडनं अपेक्षा केली मी थोडाफार प्रतिसाद देऊ शकले. आणि त्यांनी असा कुठलाही कार्यक्रम मी इथे होते तोवर
ते होते तोवरही त्यानंतरही असा हा वर्धापन दिनाचा हे कार्य करतात आणि हे सामाजिक अभिसरणाचं काम आहे, समाजाभिमुख जाण्याचं हे काम आहे. पण आपण आधी मानव प्राणी आहोत याचं भान येण्यासाठी राहुलदादांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी जे दर्शन धार्मिक तत्वाची जी कुठं भेसळ होताना दिसली, कुठं काही दिसलं तर ते त्यांनी त्यांच्या तत्वचिंतनाने ते दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशी जागरूकता आणि अशा प्रकारचे विचार ज्या महात्म्याचे होते, आज तेच विचार पुढे ही कार्यकारी मंडळी पुढे नेत आहे. योगायोगाने काळ बदललेला आहे, सर्व आता जागृत झालेले आहे आणि या जागृत झालेल्या आपण आता स्वयंकेंद्रित होत आहोत. धर्माकडे वाटचाल करत असताना आपण स्वयंकेंद्रित होत आहोत. आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे, माझा पंथ घेऊन, मला माझं चक्रधर स्वामींचं नाव घेऊन, माझ्या पंचोत्तराचं नाव घेऊन मला समाजामध्ये जाऊन काय सांगायचं आहे याचा विचार आधी मला करायचा आहे. मला जर तो विचार पूजनातून जो आगळा वेगळा आनंद मिळतो, हा आनंद आपल्याला दुसऱ्याला देता आला पाहिजे. नाहीतर मग आता इथे गोड बोलायचं आणि बाहेर गेल्यानंतर त्याने कसं केलं, यांनी असं केलं, असं जर असेल तर तो चक्रधर स्वामींचा पंथ नव्हे, तो चक्रधर स्वामींचा विचार नव्हे. अभिसरणाचा विचार व्यक्तीने व्यक्तीशी, माणसाने माणसाशी जे आचरणातून विचारातून जो एक सद्भाव मध्ये थोडासा दुरावा निर्माण होतो. थोडासा आपण यांनी त्याला असं म्हटलं, त्यांनी त्याला असं म्हटलं. बरेच लोक चांगल्या कामामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. आपण लगेच विचलित होतो, आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो आणि आपण आपल्या गाण्यापासून ढळण्याची शक्यता असते. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण एक निश्चयी असलं पाहिजे. ईश्वराने आपल्याला एका ईश्वराच्या ठाई असं आपल्याला म्हटलं असतं की काही हरकत नाही, जा तुम्ही तिथे शरण जा. पण नाही, या सगळ्या मधून आपल्याला काहीही प्राप्त होत नाही आणि म्हणून एक ईश्वराच्या ठाई शरण जा. ज्या ईश्वराच्या ठाई आम्ही शरण आलेला आहोत ते कसे पाहिजे, बिनबुडाचे भांडे नाही, बिनबुडाचा लोटा इकडे घसरतो तिकडे घसरतो. आणि आज ही प्रवृत्ती होत आहे, आज अशी प्रवृत्ती वाढतीये आणि या प्रवृत्तीला कुठेतरी आळा घालणं आवश्यक आहे. आणि म्हणून समाज प्रबोधनाची ही कार्य होत असताना आमची व्यासपीठ जी असतात ही व्यासपीठ व्यासंगी लोकांची आहेत, बुद्धिवंतांची आहेत, तत्वज्ञानांची आहेत आणि तिथून विचारही प्रसवला जातो. बोधवंतांचं आहे हे सगळं आणि मुख्य म्हणजे तत्वचिंतकांचं. हे आमचे सर्व अधिकरण जे आहेत हे तत्वचिंतक आहेत. माझे स्नेही आहेत, त्यांचं नाव आता मी घेतले तर यादीच वाढेल, त्याबद्दल मी सर्व माझ्या स्नेहामध्ये सुरू झालं. संस्थापक डॉक्टर कैलासवासी डॉक्टर राघू मिश्रा यांच्या अथक प्रयत्नाने हे अध्ययन सुरू करण्यात आले. त्यांचा आणि माझा परिचय लहानपणापासूनच होता. याचं कारण असं की हनुमाननगरला माझी बहीण, त्यांचे ते खास मित्र होते आणि त्यांचा माझा परिचय व्हायचा, बोलायचो आणि अशा प्रकारे परिचय. एके वेळेला मला ते साल आठवत नाही, पण त्यांच्यासोबत उमरेडला एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि त्यांच्यासोबत मला सुद्धा भाषणाचा योग आला. पण त्यावेळेला मी नुकतीच माझे गोगडे बोलून गेलेले होते आणि मग मध्ये तत्वज्ञान ग्रहण करणारे लोक नाही आणि तत्वव्यक्ते असे निर्माण व्हावेत असं मला नेहमीच वाटत असते. मी त्यांचं वाक्य लक्षात घेतलं, ते वाक्य माझ्या अजूनही कानामध्ये उरुंजी घालते आहे आणि त्यावेळेला मी त्यांना अजाणतेने उत्तर दिले की बाबा, माझं म्हणजे त्याची आहे, तत्वज्ञानाची नाही. आणि मग आता मला कळून चुकतं ते यासाठी की आमच्या भंडाऱ्याला नेहमीच ज्ञानगंगा वाहत असते
त्याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि इथे ज्ञानवाद बाबा बसलेले आहेत. ते नेहमीच त्या ठिकाणी प्रवचन करत असतात आणि त्यांचं प्रवचनामुळे मी अगदी भारावून जात असते. तेव्हा लक्षात येतं आताच एक ज्ञानगंगा वाहून गेली आमच्या भंडाऱ्याला, ती म्हणजे गोपीराज आदरणीय गोपीराज बाबा शास्त्री यांची सुद्धा. आणि त्यांना सुद्धा मार्ग मोकळा होऊ शकत नाही. ज्ञान ग्रहण करणे हे आवश्यकच आहे. पण आता वेळ गेलेली आहे आणि मी त्यांच्या राघव मेश्राम यांच्या विचाराचा किंवा यांच्या मार्गदर्शनाचा जर मी लाभ घेतला असता त्यावेळेला, तर कदाचित माझा जो प्रबंध आहे त्या प्रबंध साहित्यिक आणि तात्विक दृष्टीने अधिक प्रकाशित झाला असता किंवा अधिक योग्य झाला असता असं मला वाटतं. ही खंत उराशी बाळगूनच वाटते की वेदना कवटाळून मी माझं कार्य केलं आणि त्या वेदनेनेच आज मला इथे आणलेलं आहे, खेचून आणलेलं आहे असं मी समजते. आणखी एक विशेष सांगायचे म्हणजे की गुडव साहेब जे काही कार्य करतात आहेत त्यांचंही साहित्य मी वाचलेलं आहे. अतिशय तत्वचिंतक आणि अतिशय त्या मनाचा ठाव घेणारे स्नेही बंधू बांधव असोत हे लक्षातच घेत असतात की कोण कुठे आहेत आणि त्यांचं लक्ष नेहमीच आमच्याकडे असतं. त्यांच्या या सद्विचाराने आणि त्यांच्या एकंदरीत प्रेरणेनेच मी PhD झाली आहे असे मी समजते आणि कृतज्ञतेचे माझे शब्द व्यक्त करते आहे. काही आता बोलण्याचं तात्पर्य असं की मी याबद्दलच बोलले, परंतु तात्विक विचार आहे आणि हे सगळे मान्यवर या ठिकाणी हे आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे मी शेवटी माझ्या प्रबंधाबद्दल काही मी सांगत नाही विशेष, पण माझा प्रबंध आहे तो 600 पानांचा आहे आणि तिथे त्याचं महत्व असं आहे की हा प्रबंध राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक त्याचा नावलौकिक आहे असे परीक्षकाने मला एक प्रकारचा शेरा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मॅडम तुम्ही लवकरच हे पुस्तक तुम्ही प्रकाशित करा. तर सांगण्याचं तात्पर्य असं की महास्थानांचं मला वेळ आहे आणि इथे तुम्हाला सांगू इच्छिते मी की PhD करत असताना वाचा देणे, वाचा फोडणे हे माझं कर्तव्य समजते आणि म्हणून इथे पुरुषोत्तम दादा ठाकरे नाहीत, परंतु ते आले तर मला फार आनंद झाला. कारण एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते, ती सांगावी की नाही पण मी सांगतेच. 1976-77ची गोष्ट आहे. मी बांदकर बाबांच्या येथे राहायची आश्रम मध्ये आणि त्यावेळेला मला म्हटलं की त्यांना पाणी आणा, त्यांना पाणी आणा. तर मी पाणी न्यायला गेले. ते लोक म्हणाले आमच्या गुरुबाबांना की तुम्ही महाराजची मुलगी इथे ठेवता आहात, तुम्ही का बरं पाणी आणायला सांगितलं, आम्ही काही पाणी पित नाही, जेवण करत नाही. मला त्यावेळेला रडू आलं आणि मग मी हतबल झाले. मी म्हटलं आपल्या सर्वांची मी ऋणी आहे आणि माझी आताच गुडव साहेब होते आणि आणखी एक मला सांगायचं होतं की प्रकाश स्वामींच्या ज्ञानात मी पुरती भारावले, संतांच्या ज्ञानात मी पुरती आनंदले. स्वामींच्या ज्ञानात मी पुरती भारावले, संतांच्या ज्ञानात मी पुरती आनंदले. सीता आणि रामजीच्या अवतार्यात मी स्वतः शिकले. गुडव साहेब आले होते म्हणून सीता आणि रामजीच्या अवतार्यात मी स्वतः शिकले. आपल्या उदात्ततेच्या आशात मी सुद्धा उदारले. आपल्या उदात्ततेच्या आशात मी सुद्धा उदारले. आचार्यांच्या छायेत मी स्वतः विसावले. आचार्यांच्या छायेत मी स्वतः विसावले. यशाच्या सीमारेषा जपत जपत, यशाच्या सीमारेषा जपत जपत मी आपली ऋणाईत झाले, मी आपली ऋणाईत झाले. धन्यवाद. प्रवृत्तीने जरी अतिक्रमण केले तरी सत्प्रवृत्तीचा विजय होतो. असत प्रवृत्तीने जरी अतिक्रमण केले तरी सत्प्रवृत्तीचा विजय होतो. गुडव साहेब आपल्या अवतार्याचा सुगंध आम्ही सगळे ते आपण निश्चिंत असा म्हणून म्हणते आपण निश्चिंत